दरम्यान पाकिस्तानच्या अटकेत असलेल्या कुलभूषण यांच्या बचावासाठी भारताने खेळलेली पहिली खेळी यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी दिली आहे। असं असलं तरी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा हा निर्णय पाकिस्तान अमान्य करण्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखवली आहे। कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला ही जरी तात्पुरती स्थगिती असली तरी या निकालाद्वारे एक बाजू स्पष्ट झालेली आहे की भारताने जे म्हणणं होतं की कुलभूषण जाधव हे अफगाणिस्तानमध्ये त्यांच्या खाजगी व्यवसायाकरता गेले असताना पाकिस्तानमध्ये त्यांना पळवण्यात आलं आणि तेथील लष्करी न्यायालयाने त्यांना कुठली बचावाची संधी न देता सगळ्या मानवी हक्कांचं उल्लंघन करून त्यांना घिसाडघाईने फाशीची शिक्षा ठोठावली। आणि एवढंच नाही तर या शिक्षेनंतर देखील त्यांना कोणाशी भेटण्यास मज्जाव केला। या बाबतीत आपण आंतरराष्ट्रीय न्यायालयात ही बाजू जोरदारपणे मांडून आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं सकृत दर्शनी समाधान झाल्यामुळेच ही एक्स पार्टी स्टे आपल्याला मिळालेला आहे।